नमस्कार, मी अभिजित देशमुख, जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नवी मुंबई विमानतळाचा जो नामांतरणाचा जो विषय चालू आहे, नामकरणाचा जो विषय सध्या चर्चेत आहे, त्या विषयाबाबत चर्चा करणार आहोत। तसं पाहायला गेलं तर नवी मुंबई विमानतळाचं नामकरण हे स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाने करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। या मागणीसाठी ठाणे, रायगड जिल्हाच नव्हे तर मुंबई जिल्ह्यात मुंबईमधून देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली होती। एकंदरीतच या नामकरणाचा ठराव देखील मंजूर झाला आहे। आता मात्र नेमकं पुढे हे घोडं कुठे अडलंय हेच आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे। यासाठी आपल्यासोबत आता भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे आहेत। म्हात्रे साहेब नमस्कार, जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। हा जो नवी मुंबई विमानतळाबाबत जो नामांतरणाचा जो प्रस्ताव आहे हा नेमका कुठे अडकलाय? कारण आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून ही आंदोलनं सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवर हे नाव देखील जवळपास सर्वानुमते मंजूर करण्यात आलं होतं, त्याचा ठराव देखील केंद्राकडे पाठवण्यात आला होता। मात्र त्यानंतर नेमकं कुठे अडकलेलं आहे? बघा, गेले अनेक वर्षापासून संघर्ष समिती असेल किंवा इतर ज्या काही आमच्या सामाजिक संस्था आहेत, ह्या सगळ्या संस्था याची मागणी करत आहेत आणि गेले अनेक वर्ष संघर्ष करत आहेत। आणि सगळे पक्षांच्या नेत्यांच्या वतीनं ही मागणी आहे। महाराष्ट्र विधानसभेत विधान परिषद एकमताने ठराव झाला। असं असताना देखील आज आपण ऐकलं असेल की येत्या 30 तारखेला काहीतरी उद्घाटनाचा प्रयत्न चालू आहे। आणि असं असताना जर फक्त 17-18 दिवस असताना अजूनही या विमानतळाचं नामकरण होत नाही किंवा तसं अनाऊन्स होत नाही, तर नक्की केंद्र सरकारच्या मनात काय आहे? कारण जर सगळी मागणी एकमुखाने होत आहे आणि सर्वपक्षीय मागणी आहे आणि विधानसभेतून देखील एकच नाव गेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने, मग तरीसुद्धा उशीर का? तसं बघलं ही सगळी भूमिका जी आहे ही संशयास्पद आहे। एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, म्हणजे नेमकं कुठे हे अडलं असावं? नाही बघा, कुठं अडलं हे मी सांगू शकत नाही, परंतु एवढं नक्की की कुठंतरी हे अडले। आपण ज्या वेळेला संसदेत देखील याबाबत मागणी केली होती, त्या आपलं भाषण देखील त्या ठिकाणी झालं होतं, काय वाटलं तुम्हाला त्यावेळेला? सरकारचा प्रतिसाद कसा होता? बघा, मी संसदेत मागणी केली, सरकारचा प्रतिसाद तसं संसदेत मागणी केली, त्यानंतर केंद्रीय मंत्री महोदयांना भेटलो, राज्यमंत्री मुरलीधर साहेबांना भेटलो, मुख्यमंत्री महोदयांना भेटलो। या मागणीसाठी मी सगळ्यांना भेटलो। असं नाही, मी एक समाजाचा जबाबदार नागरिक आहे, घटक आहे आणि म्हणून माझी जबाबदारी आहे, म्हणून मी सगळ्यांना भेटलो। परंतु ह्याचं नक्की घोडा अडलंय कुठं? बघा, आज आपण पाहिलं असेल की नवीन नवीन नावं समोर येतात। मी मुद्दाम कुठलंही नाव घेणार नाही, परंतु नवीन नवीन नावं जेव्हा समोर येतात तेव्हा नक्कीच सगळ्या लोकांच्या मनात, माझ्या सगळ्यांच्या मनात आजच्या तारखेत संभ्रम आहे ना की जर एकमताने नाव गेलेलं आहे तर मग डिक्लेअर का होत नाही, व्हायला पाहिजे। आणि म्हणून ही सगळी संशयास्पद भूमिका आहे। नक्की काय केंद्र सरकारच्या मनात आहे माहीत नाही। आणि म्हणून मी स्वतः विचार केला की आपण एक रॅलीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधूया, सरकारला जागे करूया। एकंदरीत एक आत्ता देखील काही दिवसांपासून एक चर्चा आहे, त्या ठिकाणी जो फलक लावलेला आहे विमानतळाचा, त्याच्यावर कुठेही दिबा पाटलांच्या नावाचा उल्लेख नाही आहे। म्हणून तर सांगतो ना, जेव्हा आता ती वेळ जवळ आली उद्घाटनाची आणि त्याच्या महिनाभर अगोदर जे बोर्ड लावले जातात, ज्या बोर्डवर स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव लिहिलं जात नाही, मग एकमताने ठराव होऊन सुद्धा जर नाव लिहिलं जात नाही, याचा अर्थ हे सगळं संशयास्पद आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा जो ठाणे जिल्हा आहे, सध्या या ठाणे जिल्ह्यामध्ये जे सगळे मातब्बर नेते आहेत, म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, असे मातब्बर नेत्यांची फौज आहे। त्यांचं केंद्रात देखील वजन आहे, त्यांचं राज्यातल्या सत्तेत देखील मोठं वजन आहे। मग हे नेमकं का होत नाहीये? म्हणजे या लढ्याला जवळपास इतके वर्ष का लागतात? बघा, हे तर त्यांचं वैयक्तिक मत असेल, ते सांगू शकतील, परंतु त्यांनी देखील त्यांची भूमिका मीडियासमोर मांडायला पाहिजे ना। ते कुठे त्यांची भूमिका मीडियासमोर मांडतात? नाव देण्यात यावं इथपर्यंत भूमिका ठीक आहे, राज्यात सरकार त्यांचं आहे, केंद्रात सरकार त्यांचं आहे आणि ते या सरकारचे एक जबाबदार घटक आहेत, तर ते बोलू शकतात ना। किंवा आजपर्यंत तुम्ही सांगा ना, कधी या संदर्भात पंतप्रधान महोदयांसोबत मीटिंग झाली? महाराष्ट्रातील कुठल्या नेत्यांची ऐकलं तुम्ही?
कधी अमित शाह साहेबांसोबत मिटिंग झाल्याचं तुम्ही ऐकलं या संदर्भात? मग हे व्हायला पाहिजे ना. तुम्ही प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवल्यानंतर तुम्ही शांत बसणार, निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा असं नसतं ना. तुम्ही स्वतः. आणि एक लक्षात ठेवा, जे दिबा पाटील साहेब होते त्यांचं काम पाहिलं तर त्यांचं काम देश पातळीवरचं काम आहे. त्यांचे काय हे जिल्ह्यापुरतं आणि राज्यापुरतं काम नाही, देश पातळीवरचं काम आहे. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारला देखील ते सांगू शकतात. आता मी स्वतः ठरवलेलं आहे की ही रॅली झाल्यानंतर मी स्वतः आदरणीय पंतप्रधान महोदयांना मी एक पत्र मेल करणार आहे, ज्याच्यात मी दिबा पाटील साहेबांनी जी ही कामं केल्यात, म्हणजे मला त्याच्यातून ते दाखवून द्यायचं आहे का ते या जिल्ह्याचे नेते नव्हते, ते या राज्याचे नेते नव्हते, ते देशाचे नेते होते. आणि तुम्हाला आत्तापर्यंतच्या रॅलीत सांगतो, तुम्हाला कुठल्याच रॅलीत दिबा पाटील साहेबांच्या झेंड्याच्या व्यतिरिक्त झेंडा दिसला नाही. पाहिलं असेल तुम्ही. पण या रॅलीत तुम्हाला झेंडा दिसेल, तिरंगा झेंडा असेल. का? कारण आमचे नेते हे या जिल्ह्यापुरतं राज्यापुरतं मर्यादित नव्हतं, ते देशाचे नेते होते. आणि साहजिकच त्यांच्या रॅलीमध्ये तिरंगा असायला पाहिजे, जो त्यांचा सन्मान आहे. आणि या तिरंगाच्या माध्यमातूनच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर त्यांनी जे केलेलं काम आहे, सगळ्यात महत्त्वाचं काम मी 14 तारखेच्या नंतर ते करणार आहे की दिबा पाटील साहेबांनी जे देशासाठी काम केलेलं आहे, हे काम सर्वसामान्यांपर्यंत, ओबीसी समाज असतील, आमच्या माता भगिनी असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, यांच्यापर्यंत जास्तीत जास्त सोशल मीडियामार्फत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. केंद्रीय मंत्री महोदयांपर्यंत असेल, पंतप्रधान महोदयापर्यंत असेल, ह्या पत्राच्याद्वारे माझे प्रयत्न हे असतील की त्यांना या संदर्भात भेटण्यासाठी. आणि म्हणून हे सगळे जे कार्य त्यांचं आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. जेव्हा ते पोहोचेल तेव्हा जागृती होईल ना. एकंदरीत आता तुम्ही पुन्हा एका रॅलीच्या तयारीमध्ये आहात. 4 वर्षापूर्वी देखील अशीच एक रॅली काढण्यात आली होती, मात्र त्या रॅलीमध्ये जर तुम्ही पाहिलं त्यावेळेला तर एकंदरीत सगळेच नेते सहभागी झाले होते. म्हणजे ते शिवसेनेचे देखील नेते होते, त्यामध्ये BJPचे देखील नेते होते, राष्ट्रवादीचे देखील नेते होते आणि बहुतेक सर्व संघटना त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. तर आत्ता तुम्ही जी रॅली काढताय त्याच्याविषयी तुमची इतर नेत्यांशी काही बैठक झाली आहे, बोलणी झाली किंवा पक्षातली लोक या रॅलीमध्ये सहभागी होतील? बघा, एक लक्षात ठेवा, मी ही रॅली ऑलरेडी भिवंडीतून काढतोय. मी जसं मागेही बोललो की ज्या ज्या संघटना याच्यात कार्यरत आहेत, ज्या ज्या संघटना एवढे वर्ष काम करतात, संघर्ष करतात, त्या सगळ्या संघटनांच्या समर्थनार्थ मी रॅली काढतोय. आणि जे जे समाजाचे प्रमुख घटक आहेत, खरं म्हटलं तर दिबा पाटील साहेबांसोबत आगरी कोळी समाज लावणं हे माझ्या मनाला रुचत नाही. कारण त्यांचं तुम्ही काम बघितलं. स्त्री भ्रूण हत्येचा जो कायदा लागू झाला, देशभरासाठी लागू झाला. आमच्या माता भगिनी, आमच्या मुली ज्या जन्माला येत होत्या, ज्या काही अडचणी होत्या, ठीक आहे ना, त्याच्यावर कायदा बनवला. शेतकऱ्यांचा जो कायदा लागू झाला, 12.5% जमिनीच्या बदल्यात जमीन, देशभरातील शेतकऱ्यांसाठी लागू झाला. कुळ कायद्याचा कायदा जो होता, जो जरी 1948ला अस्तित्वात आला, परंतु त्याचे जे काय कायद्यात रूपांतर करायचं होतं, जी प्रक्रिया थांबली होती, ती 1957 ते 65च्या दरम्यान त्यांनी सतत पाठपुरावा करून ते प्रत्यक्षात कुळ कायद्याचा कायदा अस्तित्वात आणला. आपण मंडल आयोगाचं पाहिलं असेल. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करताना ओबीसी समाजाचं महाराष्ट्राचं नेतृत्व हे दिबा पाटील साहेब करत होते. ह्या गोष्टी खरं म्हटलं तर मीडियासमोर किंवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या नाही अजून. आणि पहिले ह्या पोहोचवण्याचं मी काम करतो. खरंच ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला होता, खासदार म्हणून त्यांनी देश पातळीवर आपला ठसा उमटवला होता. मंडळ आयोगाच्या जेव्हा शिफारशी लागू करायच्या होत्या ना, जेव्हा त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, त्यावेळेस ते नेतृत्व करण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामाही दिला होता. ऍक्च्युली त्यांचा तुम्ही त्याग पाहिला, तुमच्या लक्षात येईल. दिबा पाटील साहेब अखेरच्या क्षणापर्यंत ज्या घरात राहत होतं, ते घर श्रमदानातून लोकांनी बनवून दिलं होतं. तुम्ही सांगा ना, कुठं ते नेतृत्व, कुठं ते व्यक्तिमत्व. आणि आज ह्या विमानतळाला नाव देऊन दिबा पाटलांची उंची नाही वाढणार,
त्या विमानतळाची उंची वाढणार आहे. कारण ऑलरेडी दिबा पाटील साहेब त्याच्या खूप पुढे आहेत, खूप पुढे आहेत. आता झालं ना, काही गोष्टीत आम्ही कमी पडलो, आमचा समाज कमी पडला, ओबीसी समाज कमी पडला, सगळे कमी पडले की त्यांची ही माहिती सर्वसामान्यपर्यंत पोहोचवायला. परंतु आम्ही आता ती पोहोचवू ना. आणि देशाच्या बघा जे काही मरणोत्तर पुरस्कार असतात त्याच्यासाठी पण मी मागणी करणार आहे. काय नेतृत्वाची दखल घेतली नाही. आमचे दुर्भाग्य आहे की अशा नेत्याची नेतृत्वाची दखल घेतली नाही, जी देश पातळीवर दखल घ्यायला पाहिजे होती. आता आपल्या चर्चेदरम्यान आपण एक बोललात की संजय म्हणजे दिबा पाटील यांची जी जीवनपट आहे पूर्ण तो तुम्ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहात. त्यांच्याबद्दलची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी तुम्ही संपूर्ण ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, मुंबई तुम्ही पालथी घालणार आहात. मुंबई, उपनगर, पालघर, जिथं जिथं आमचा समाज आहे, नाशिक, या सगळ्या समाज बांधवांपर्यंत खरं म्हटलं तर मी तुम्हाला परत सांगतो, हा विषय समाज बांधवापर्यंत नाही, हा विषय देश पातळीवरचा आहे. आणि तो कसा पोहोचवायचा याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. एकंदरीत आता तुम्ही ह्या मागणीच्या समर्थनार्थ जी रॅली काढणार आहात ती किती तारखेला काढणार आहात आणि त्या रॅलीचा नेमका रूट कसा असेल? बघा, ही रॅली 14 सप्टेंबर रविवारी काढणार आहे. आणि रॅलीचा रूट असा असेल, भिवंडीवरून निघणार आहोत तर भिवंडी, मुंब्रा, खारीगाव, कळवा ते ऐरोली, कोपरखेरणेवरून पाम बीच मार्गे मग उलवा, आणि उलवामधून एअरपोर्टला एक पूर्ण राऊंड मारून आणि मग आम्ही जासईला जाणार आहोत, जिथे दिबा पाटील साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करू. त्याच्यानंतर 2-3 भाषणं होतील आणि मग ही मागणी होऊन त्या सभेची सांगता होईल आणि त्याच्यानंतर खरं काम चालू होईल. एकंदरीत आपण पाहिलं तर रॅलीच्या पार्श्वभूमीवर आम्ही बऱ्याच बातम्या कव्हर करतोय की फक्त भिवंडीच नाही, आता कल्याण, डोंबिवली म्हणा किंवा नवी मुंबई म्हणा, त्या साईडला डायघर वगैरे या साईडला गावोगावी बैठका सुरू आहेत. तर एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतो? बघा, मी जेव्हा हे विचार केला की यार आता वेळ जवळ आलेली आहे, आता आपण काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी सहज ठरवलं का भिवंडीकरांच्या वतीने आपण एक रॅली काढूया. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी अनाऊन्स केल्यानंतर एका दिवसात 700 गाड्यांची नोंद झाली आणि 4 दिवसात साधारणतः 1750च्या आसपास गाड्यांची नोंद झाली. बघा, बाकी जरी मी भिवंडीवरून रॅली काढत असलो तरी मी सगळ्या समाज बांधवांना, सगळ्या भूमिपुत्रांना आवाहन केलं तर तुम्ही सगळेजण जास्तीत जास्त संख्येने या, जेणेकरून ह्या सगळ्या आपल्या एकीची, आपल्या ताकदीची केंद्र सरकार देखील दखल घेईल. आणि माझा विश्वास आहे की साधारणतः 2,000 ते 2,500 फोर व्हीलर गाड्या असतील. आणि मला माहीत आहे हे का माझ्या समर्थनार्थ नाही, हे स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्याच समर्थनार्थ आहे. हा दिबा पाटील साहेबांचा सन्मान आहे की लोकांमध्ये तुम्ही त्यांच्याविषयीची भावना पाहिली, त्यांच्याविषयीचा आदर पाहिला, ते तुमच्या लक्षात येईल. हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. इथे काय पक्ष नाही, काही नाही. मी प्रत्यक्षही कोणाला भेटलो नाही. एक प्रमुख 8-10 लोकांना भेटलो मी प्रत्यक्षात. असं नाही, ते आमचे रामशेठ ठाकूर साहेब असतील, जय म्हात्रे साहेब असतील, आमचे जयंत पाटील साहेब आहेत शिका पक्षाचे, बाळराम पाटील साहेब आहेत, नवी मुंबईची काही मंडळी, आमचे चंद्रकांत पाटील असतील. नाईक साहेबांनाही भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचे ते व्यस्त असल्यामुळं फोनवर बोलणं झालं. MK मडवी साहेब आहेत. म्हणजे एकंदरीत सर्व संघटनांनी समर्थन. आज मी राजू पाटीलांना देखील भेटणार आहे मनसेच्या. म्हणजे माझं म्हणणं काय, इथं संघटना, पक्ष असं काही नाही. हे आपल्या समाजाचं काम आहे. खरं म्हटलं तर मी पुन्हा सांगतो, काही समाजाचं पण काम नाही, हे सर्व समाजाच्या समावेशक काम आहे. परंतु ठीक आहे, जेव्हा लोकांपर्यंत ही भूमिका पोहोचेल, कारण ही दिबा पाटील साहेबांचं कार्य, त्यांची भूमिका ही अजूनपर्यंत आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकलो नाही. आमच्या समाज बांधवाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली नाही, तर इतर समाजांपर्यंत कशी पोहोचेल? आणि म्हणून त्याच्यासाठी हे सगळे 14 तारखेच्या रॅलीच्या नंतर तुम्ही 1 आठवड्यात सोशल मीडियामध्ये पाहाल, तुम्हाला प्रत्येक सोशल मीडियाच्या ग्रुपवर दिबा पाटील साहेबांची माहिती मिळेल. आणि सगळ्या केंद्रीय मंत्री महोदयांपासून, पंतप्रधान साहेबांपासून, गृहमंत्र्यांपासून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांपासून, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळ्यांना मी हे पत्र देणार आहे, ज्या पत्रामध्ये दिबा पाटील साहेबांचं संपूर्ण जीवनचरित्र असेल आणि ते या देशाचे नेते हे मी का संबोधतो
याच्याविषयीच माहिती आहे. तर आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊया आपण. एकंदरीत रॅली काढताय, तर रॅलीच्या माध्यमातून आपण मागणी दूर धरते तुमची, पण तुम्ही काही 3-4 दिवसापासून इशारा दिलेला आहे मीडियासमोर केंद्र सरकारला, तर नेमकं कसं नियोजन असणार आहे रॅलीनंतरचं? मला तुम्हाला सांगितलं, रॅलीनंतर आम्ही जनजागृती चालू करणार आहे. तसं बोललं दिबा पाटील साहेबांचं कार्य, त्यांच्याविषयी माहिती आणि सर्वसामान्यांपर्यंत पोचवायची आहे, प्रमुख राजकीय नेत्यांपर्यंत पोचवायची आहे, केंद्र सरकारपर्यंत पोचवायची. साधारणतः एक 8 दिवसात हे सगळं काम करेन. आणि 30 तारखेला जर उद्घाटन असेल तर सगळ्या नेत्यांचं म्हणणं आहे, सत्ताधारी लोकांचं देखील म्हणणं आहे की 30 तारखेच्या अगोदर ते नाव येईल. चांगली गोष्ट आहे ना. नाव आलं तर आम्हाला काही आंदोलन करायची गरज नाही, परंतु त्याच्या अगोदर संशयास्पद भूमिका असल्यामुळं लोकांमध्ये जागृती ही 14 तारखेच्या नंतर चालू होईल. मला विश्वास आहे की हा जो समाज आहे, आगरी कोळी समाज, हा जेवढा प्रेमळ आहे तेवढा लढवय्या देखील आहे. आणि आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी लढू. आपण पाहाल, थोडा समाज नाही, या 5 जिल्ह्यांमध्ये प्लस एक 6वा नाशिक, आपण पाहिलं तर 70 ते 80 लाख लोकसंख्या ही आमच्या समाजाची आहे. लक्षणीय लोकसंख्या. आणि त्याच्यामुळं साहजिकच आहे, आमच्या समाजाची जी अस्मिता आहे, आमच्या समाजाचं जे प्रेरणास्थान आहे, श्रद्धास्थान आहे आमचं, स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव कुठल्याही परिस्थितीत द्यायला लागेल. दिलं नाही तर आपण पाहाल लाखोच्या संख्येने मोर्चे निघतील. त्यावेळेस मी 4 व्हीलरची रॅली नसेल, 2 व्हीलरची नसेल, मी स्वतः इकडनं चालत निघेन एअरपोर्टपर्यंत. आणि त्यावेळेस तुम्ही आमच्या लोकांचा प्रतिसाद पाहाल. एकंदरीतच काल तुम्ही असं बोललो होतात की जर नामकरण झालं नाही तर विमानतळाचं उद्घाटन होऊन देणार. प्रश्नच येत नाही. मी आजही सांगतो, म्हणून तर सांगतो ना, आम्ही जो मोर्चा नेणार लाखो लोकांचा, तो कशासाठी नेणार? याच्या संदर्भातच नेणार. पण ही आमच्यावर वेळ येऊ देऊ नये. सगळ्यांनी एकमताने ठरवलेलं आहे तर तो निर्णय लवकरात लवकर व्हावा ना. कारण 30 तारखेचं जर उद्घाटन असेल तर निर्णय कधी व्हायचा सांगा ना. आज किती दिवस बाकी आहेत? 18 दिवस बाकी आहेत. 18 दिवस अगोदर निर्णय व्हायला नको? त्याचं नामकरण करायचं आहे, नाव द्यायचं आहे, किंवा ज्या काही प्रोसिजर असतील या सगळं व्हायला पाहिजे ना. 1 दिवसाचा विषय नाही. आणि म्हणून बघा, झालं तर सरकारचा आभार मानायला देखील आम्ही जाऊ. आभार मानायला देखील जाईन ना मी. कारण जर मी पंतप्रधान महोदयांना, केंद्रीय मंत्री महोदयांना मी जर पत्र लिहितो, मुख्यमंत्री महोदयांना, तर जेव्हा हे नामकरण होईल तेव्हा त्यांचं अभिनंदनही करायला जाईन. मी एक समाज बांधव, समाजाचा घटक म्हणून मी जाईन ना तिथे. पण हे जे काय उशीर चालू आहे याच्यामुळं सगळ्या लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. हा संभ्रम लवकरात लवकर केंद्र सरकारने दूर करावा. पण ही लक्षात ठेवा की 14 तारखेच्या रॅलीनंतर मी गप्प बसणार नाही. मी तुम्हाला सांगितलं, 14 तारखेच्या रॅलीनंतर कमीत कमी 8-10 ग्रुप बनवून मी प्रत्येक गावोगावी जनजागृती चालू करणार. जेणेकरून 5 दिवस अगोदर जर 30 तारखेला कन्फर्म असेल, 25 तारखेपर्यंत जर नामकरण झालं नाही तर आमचं आंदोलन बघा. एकंदरीतच आपण आता जे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांची या नामकरणाबाबतची भूमिका त्यांनी अत्यंत रोखठोक अशी मांडली आहे. एकंदरीतच या नामांतरणाबाबत सरकारची भूमिका ही संभ्रमात टाकणारी आहे. 14 तारखेला रॅली आहे. 14 तारखेपर्यंत किंवा 14 तारखेनंतर 30 सप्टेंबर रोजी जे उद्घाटन होऊ घातलंय त्याआधी सरकारने आपली नामांतरणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. या विमानतळाचं नामकरण दिबा पाटील या नावाने करावं, अन्यथा या विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा खासदार बाळामामा म्हात्रे यांनी या ठिकाणी दिला.